रामकृष्ण हरी. मित्रांनो, पांडुरंगाने मकर कुंडल धारण केलेली आहे. मकर अर्थात मासे. भगवंताने मासोळ्या 2 धारण केलाय, त्यामागे एक कथा सांगितली जाते. एकदा एक भक्त जो व्यवसायाने कोळी होता, तो पांडुरंगाच्या भेटीला आला. आता ज्याच्याकडे जे आहे तेच तो देणार ना. हा व्यवसायाने कोळी असणारा भक्त पांडुरंगाला 2 मासे अर्पण करायला गेला. तिथल्या व्यवस्थापकाने नम्रपणे सांगितलं की पांडुरंगाजवळ त्याचं पावित्र्य राखण्यासाठी मासोळ्या आपल्याला अर्पण करता येणार नाही. भक्त खजील झाला. पांडुरंगाला त्याने साथ घातली आणि म्हटलं, भगवंता, माझ्याकडे याहून देण्यासारखं वेगळं काही नाही, मग काय बरं अर्पण करू. म्हणून आर्त साथ घातली. पांडुरंगाने ती साथ ऐकली आणि भगवंत प्रगट झाले आणि भक्ताने दिलेली ती सुंदर मासोळी, त्या 2 मासोळ्या त्यांनी घेतल्या आणि त्यांचा तो कमनीय आकार पाहून त्यांनी ती आपली कुंडलं म्हणून धारण केली. आणि पांडुरंगाने ती धारण केलेली कुंडलं ही मकर कुंडलं म्हणून आज नावरूपाला आली. ती आपण ओळखतो. याबरोबरच कोणी म्हणतात की मत्स्यावतार हा भगवंताने, विष्णूंचा हा अवतार, आणि त्याचंच प्रतीक म्हणून पांडुरंगाने आपल्या विठ्ठल रूपामध्येही मकर कुंडलं धारण केली आहे. पण काही का असेना, तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. हे पांडुरंगाचं सगुण रूप अत्यंत देखणं आहे, यात वाद नाही.